नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत सिंह राशीचं मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. सिंह राशीच्या अष्टम स्थानात, की ज्याला आपण मृत्यू स्थान सुद्धा म्हणतो, बरेचसे ग्रह मार्च महिन्यामध्ये भ्रमण करणार आहेत. जसं की तिथे बुध, शुक्र, नेपच्यून आणि राहू सुद्धा आहेत. शनी 30 तारखेनंतर जाणार आहे आणि जो रवी आहे तो 15 मार्च नंतर अष्टमात जाणार आहे. यामध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे, जी म्हणजे मंगळ जो की तुमच्या राशीचा राजयोगकारक ग्रह आहे, तो तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. आणि जो गुरु तुमच्या राशीचा महत्त्वपूर्ण ग्रह आहे, जो की तुमचा पंचमेश आहे, तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत या सर्व ग्रहांचे जे प्रभाव परिणाम आहेत, हे नेमके सिंह राशीवरती कशा प्रकारचे होणार आहे, त्या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला तुम्हाला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की तुमचं शारीरिक किंवा मानसिक स्वास्थ्य हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे, दिनांक 15 तारखेनंतर तो तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्ठेश आहे शनी, जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय, 30 तारखेनंतर हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. जो अष्टमेश आहे गुरु, जो की तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करत आहे. एकंदरीत तुमच्या अष्टम स्थानात बरेचसे ग्रह भ्रमण करत आहे. तर एकंदरीत तुम्हाला या संपूर्ण महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. जर का कुठल्याही शारीरिक व्याधीने तुम्ही पीडित असाल तर त्याच्या संदर्भातले सुद्धा काही डॉक्टरी इलाज करणं खूप महत्त्व होणार आहे. स्ट्रेस सेक्शन थ्रू सुद्धा थोडंसं जाणवेल. या संपूर्ण महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात हाती घेऊ नका. तुमची जी रास आहे ही रिस्क घेण्यात सगळ्यात पुढे असते आणि कॉन्फिडन्स तुमच्या राशीचा, आत्मविश्वास जबरदस्त दिसून येते. परंतु या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला या संदर्भात काळजी घेणं फार महत्त्वपूर्ण आहे. लक्षात घ्या, शनी जो ग्रह आहे हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. अष्टमस्थ जो शनी आहे किंवा त्याचं होणारे जे भ्रमण आहे पुढच्या 2.5 वर्षामध्ये, ते लघु 7.5 काम करेल. लघु 7.5 म्हणजे 7.5 ही जवळजवळ 7.5 वर्षाचा कालावधी असतो. पैकी 2.5 वर्ष म्हणजेच लघु 7.5, तर ती जी आहे ती तुम्हाला येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये असणार आहे. काळजी घ्या, या दरम्यान कुठल्याही प्रकारचं आउट ऑफ द वे जाऊन काम करू नका, रिस्क घेऊन काम करू नका. हळूहळू त्याचे जे प्रभाव आहेत ते तुम्हाला दिसू शकतील, परंतु असं कुठल्याही गोष्टीमध्ये गुंतू नका की ज्याचे मोठे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावे लागतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. साध्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं अपयश येणं किंवा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे न होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतात. त्या संदर्भात काळजी घेणं फार महत्त्वपूर्ण राहील. जी काही गोष्ट तुम्हाला करायची असेल त्याबद्दल बरंचसं ट्रान्सपरंट राहा. अतिशय सखोलपणे विचार करूनच निर्णय घेणं गरजेचं आहे. तर या संपूर्ण महिन्याबद्दल खास करून सांगायचं झालं तर स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचबरोबर जे तुमचं आर्थिक स्तर आहे त्या संदर्भात 3 ग्रह तुमच्याकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण राहतात: बुध, गुरु आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंगळ. लक्षात घ्या, जो बुध आहे हा बुध तुमचा लाभेश आहे, धनेश आहे, किंवा जो गुरु आहे तुमचा पंचमेश आहे, अष्टमेश आहे. आणि मंगळ तुमचा राशीचा राजयोगकारक ग्रह आहे, तुमचा भाग्येश आणि तुमचा चतुर्थेश आहे. तर मंगळ जो ग्रह आहे हा तुमच्या धनस्थानामध्ये, तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतो, जे की अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. बुध जो आहे तो अष्टमात भ्रमण करतो, जो गुरु आहे तो दशमात भ्रमण करतोय. तर एकंदरीत या संपूर्ण महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत काही मोठे प्रॉब्लेम येणार नाही, त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. तुमचा आर्थिक स्तर हा बऱ्याच प्रमाणात चांगला राहणार आहे, जसं तुम्हाला अपेक्षित आहे त्याप्रमाणे राहील. मात्र नेहमीची जी गोष्ट असते ते म्हणजे खर्च. तुमची जी रास आहे हे खर्च करण्यासुद्धा थोडीशी पुढे असते. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. जर का खर्च तुम्ही तुमच्या काबूत ठेवले तर अर्थातच गोष्टीत तुमच्या अवाक्यातील गोष्टीत टोकाच्या होणार नाहीत. लक्षात घ्या, तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणारा जो मंगळ आहे तो चतुर्थ दृष्टीने तुमच्या द्वितीय स्थानाला पाहतो. तर या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. जर का तुम्ही खर्च आटोक्यात ठेवलात तर अर्थात तुमचं इन्कम आहे हे मार्गी लागू शकेल आणि गुंतवणूकसुद्धा तुमची चांगल्या प्रकारे होऊ शकेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये या महिन्यामध्ये बरेचसे चांगले लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता राहील. एकंदरीत हा संपूर्ण महिना आर्थिक संदर्भात तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर आपण विचार करू गृहसौख्याबद्दल किंवा फॅमिली हॅपीनेसबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर घरातल्या ज्या व्यक्ती आहेत, जर का कुणी आजारी असतील किंवा घरामध्ये काही व्याधी असतील एखाद्या व्यक्तीला, तर त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. या संपूर्ण महिन्यामध्ये वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. परंतु घरातले जे माणसं असतील त्यांच्याबरोबरची तुमची जी हार्मनी आहे ती बऱ्याच प्रमाणात चांगली दिसून येईल.
लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे गुरु, जो की तुमच्या दशमात भ्रमण करतोय आणि तो मार्गस्थ झालेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, अर्थात छोटी छोटी चहाच्या कापातील वादळं त्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकेल, पण त्याचा फारसा मोठा गंभीर परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती होणार नाही. त्याच्यामुळे त्या संदर्भात काळजी करू नका. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तयारी करणं गरजेचं राहील. गोष्टी तुमच्यासाठी म्हणाव्या तेवढ्या फेवरेबल नाही आहेत, तर थोडंसं जास्त तुम्हाला एफर्ट द्यावे लागतील. त्यानुसार तुम्हाला त्याचे अनुभव चांगले मिळतील. याचप्रमाणे जे वैवाहिक जोडीदार आहे, म्हणजे ज्यांचे विवाह झालेले आहेत, त्यांच्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे शनी, जो की सप्तम स्थानामध्ये भ्रमण करत होतो, या महिन्याच्या 30 तारखेनंतर तो अष्टमात भ्रमण करणार आहे. तर या महिन्यामध्ये तुमच्यामध्ये तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये तसे काही मोठे प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे तशी काही काळजी करू नका. परंतु एप्रिलपासून थोडंसं गोष्टी वेगळ्या होत्यात की काय असं काही जाणवायला लागेल. तर या संदर्भात थोडंसं अलर्ट राहणं गरजेचं आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे शुक्र, जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय 2 तारखेनंतर वक्री होणार. परंतु इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, ती म्हणजे राशीच्या तुमच्या कर्मस्थानामध्ये भ्रमण करणारा गुरु हा खूपच चांगला आहे. म्हणजेच वरिष्ठांबरोबरचे तुमचे जे नातेसंबंध ते चांगले राहतील. तुमचे जे सहकर्मी असतील त्यांच्याकडून तुम्हाला चांगली साथ संगत मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला काय नवीन ऑपॉर्च्युनिटीसुद्धा मिळू शकते. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात, पण ती जी ऑपॉर्च्युनिटी आहे किंवा संधी आहे ती कशा प्रकारे घ्यायची किंवा त्या संदर्भातला इनडेप्थ विचार होणं थोडं गरजेचं राहील. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण जो महिना आहे, संपूर्ण महिन्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. याचप्रमाणे दिनांक 2 तारखेला बुध, राहू आणि नेपच्यूनची युती तुमच्या अष्टमात होणार आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमची जी रास आहे या बाबतीमध्ये खूप व्यवस्थित असते, म्हणजे दिलेला शब्द पाळणं, परंतु शब्द देताना नीट विचारपूर्वक द्या, जेणेकरून गोष्टी तुमच्या विरोधात जाणार नाही. याचप्रमाणे दिनांक 8 तारखेला रवी आणि मंगळाचा त्रिकोण योग होणार आहे. रवी जो की तुमच्या सप्तमात भ्रमण करतोय आणि जो मंगळ तुमच्या लाभात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असा असणार आहे. खास करून महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील, काही चांगले लाभ मिळू शकतील, वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. एकंदरीत रवी मंगळाचा जो त्रिकोण योग आहे सप्तम आणि लाभ स्थानातून होणारा हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 11 तारखेला बुध आणि शुक्राची युतीसुद्धा होणार आहे. ही युती तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. अनपेक्षित काही लाभ मिळतात, फार मोठी नाही, परंतु काही छोटे मोठे अनपेक्षित लाभ तुम्हाला या दरम्यान निश्चित संभवतात. तर ती गोष्ट तुमच्यासाठीच उत्तम राहील, शुभफलदायी राहील. याचप्रमाणे दिनांक 12 तारखेला रवी आणि शनीची युती तुमच्या सप्तम स्थानामध्ये होणार आहे. ही थोडीशी अशुभ फलदायी राहील. खास करून वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याने तुमच्यामध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन ज्याला आपण म्हणतो, मतभेद, मतवैचित्र, अशा गोष्टी निर्माण होऊ शकतील. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं राहील. 17 तारखेला होणारा रवी राहूची जी युती आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण किंवा संपूर्ण महिन्यामध्ये जास्त किंवा अत्यंत अशुभ फलदायी अशा प्रकारची युती आहे. फसवलं जाणं, गोष्टी मनाविरुद्ध होणं, एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर समजणं की आपण फसलो गेलो आहे, अशा प्रकारचे अनुभव या दरम्यान येऊ शकतील. कुठल्याही प्रकारची प्रलोभनाला बळी पडू नका. तुमच्या अंदाज साफ होतील. जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की जर शनी तुमच्या अष्टमात येणार आहे, हा हळूहळू तुम्हाला अशा प्रकारच्या परिस्थितीला तयार करेल, तुमची मानसिकता तयार होईल आणि काही प्रकरणात तुम्ही गुंतले जाल आणि मग पुढे त्याचा त्रास तुम्हाला कित्येक महिने होऊ शकतो. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. रवी राहू युती अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करेल. 17 तारखेला होणाऱ्या रवी राहू युतीच्या संदर्भात याबद्दलची काळजी घेणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे 19 तारखेला रवी नेपच्यूनची युती सुद्धा अशाच प्रकारचे काही अनुभव देऊ शकेल. भावनेच्या आरोग्यात जाऊन गोष्ट टोकाच्या होणं किंवा त्या संदर्भातले विचित्र अनुभव येणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. काळजी घ्या, ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. शुक्र आणि नेपच्यूनची युती सुद्धा तुमच्या अष्टमात होणार आहे. खास करून ज्या स्त्री वर्ग आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास किंवा जर तुम्ही विवाहित असाल तर जे तुमचे सासरकडचे मंडळ असेल त्यांच्याबरोबर थोडेसे वादविवाद होणं किंवा मतभेद होणं, अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येऊ शकतील. या महिन्याची जी पौर्णिमा आहे त्याला आपण होळी पौर्णिमा म्हणतो. ती आहे 13 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती आहे 29 तारखेला. या दोन्ही दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस पासून लांब राहा. वादविवादापासून सुद्धा लांब राहणं अत्यंत आवश्यक राहील. एकंदरीत अष्टम स्थानात असणारे बरेचसे ग्रह आहेत ते तुमच्यासाठी या महिन्यामध्ये थोडंसं त्रासदायक गोष्टी घेऊन येऊ शकतात. अलर्ट राहा. कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. पोटी कुठलेही चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ.
धन्यवाद.